विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही आता सीईटीच्या अभ्यासाला सुरुवात केली. मग मला सांगा, की पहिल्या एका आठवड्यात किंवा या 4-5 दिवसात तुमच्या काय लक्षात आलं? ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्यात, त्या तुमच्या पण लक्षात आल्या असतील. काय? की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स ह्याचं एक कंपॅरिझन करूया बरं का बाळांनो. मॅथ्समध्ये ना अगोदरच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, की जेईई लेव्हलचे क्वेशन्स येतायत. हो, येतायत. जेईई मधल्या पी-वाय-क्यूज आहेत तशा येतायत. आता बघा एक मुलगा मला गमतीने काय म्हणला बघा, लास्ट इयर बरं का, तो मला म्हटला, की "सर जेईईतले क्वेशन्स आहेत तसे येतायत. मी सगळे प्रश्न पाठ केले होते." मी काही बोललो नाही त्याला लक्षात घ्या. पण हे पॉसिबल नाहीये. दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे मॅथ्सच्या बाबतीत अभ्यास करताना तुमच्या लक्षात असं येईल, मॅट्रायसेस असू दे, वेक्टर असू दे, लॉजिक असू दे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन कुठलाही टॉपिक मधले न्यूमेरिकल असू दे, टाईम कन्झ्युमिंग आहेत. वेळ लागतोय. बेसिक गोष्टी तर वेक्टर सारखा टॉपिक असेल, तर बऱ्याचशा बेसिक गोष्टी या आल्या पाहिजेत. बरोबर ना सांगा बघू? बरं, फिजिक्सची तर एक भीती मनात आहेच. बापरे! की फिजिक्स म्हणजे फार अवघड आहे. न्यूमेरिकल सॉल्व्हच होत नाहीत, फॉर्म्युलेच आठवत नाहीत. ठीक आहे. मग कोण उरला सांगा? केमिस्ट्री. आता माझं ऐका, की केमिस्ट्री हा खूप सोपा आहे. खूप. तुम्हाला ज्या 2 गोष्टी अवघड वाटतायत ना, त्यांना मी टार्गेट केलंय. हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय. पहिलं टार्गेट आहे माझं केमिस्ट्री मधले न्यूमेरिकल्स. ओके. केमिस्ट्री मधले न्यूमेरिकल्स. सांगू का तुम्हाला? 10 ते 15 मार्काला न्यूमेरिकल्स येतात आणि मुलं इथं मार्क गमावतायत. दुसरी गोष्ट न्यूमेरिकल्स झाली की रिएक्शन्स. इथं तुझं 10 ते 15 प्रश्न आहेत रिएक्शन्स वरती. इथंही मुलांचे मार्क जातायत, की जे आपण मिळवणार आहोत. आज 12 तारीख आहे. ओके. आज 12 तारीख आहे. बऱ्याचशा मुलांचा सीएसचा पेपर आहे. त्यांना ऑल द बेस्ट बरं का बाळांनो. पण मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे 12, 13 आणि 14 हे 3 दिवस आहेत. 12 मार्च, 13 मार्च आणि 14 मार्च. ओके. या 3 दिवसात आपण न्यूमेरिकल्स एंड करूया. ओके. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला आज मिळणार आहे. त्यात मी केमिकल कायनेटिक्सचे न्यूमेरिकल्स तुम्हाला क्लिअर करून देतो. ओके. सांगू का तुम्हाला मी, की कसं आहे माहिती का लक्षात घ्या, की न्यूमेरिकल्स, रिएक्शन्स हे एकदा झालं ना, की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला लक्षात घ्या. मग आता होतंय काय, की मॅथ्स तर करणार आहोत आपण, फिजिक्स पण करणार आहोत नो डाउट. पण ह्याच्यात आपण पैकीच्या पैकी मार्क मिळवणार आहोत. बरं न्यूमेरिकल फार अवघड असतात का? नाही. तुम्ही बघा तर. मी तुम्हाला ना इतक्या व्यवस्थित समजावून सांगेन, की तुम्हाला प्रत्येकाला ते समजतील प्रॉब्लेम आणि तुमची भीती दूर होईल. म्हणजे आजचा दिवस महत्वाचा आहे. ओके. आता ज्यांच्या मुलांचं सीएस वगैरे आहे ना, ते 14 तारखेनंतर ते कव्हर करतील. पण 15 तारखेला एक मॉक टेस्ट व्हायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मी समीर शेख आणि यश आराध्य दोघांनाही रिक्वेस्ट करतो. ते तुम्हाला पेपर प्रोव्हाईड करतील. त्याचबरोबर मी देईन. म्हणजे 15 तारखेला तुम्हाला ना, या न्यूमेरिकल्स वरती पेपर आपण प्रोव्हाईड करूया. ओके. बरं, आता लक्षात घ्या, माझं टार्गेट मी तुम्हाला सांगतो. सांगितलंय मी, की केमिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी. पण मॅथ्सचं काय करायचं मी तुम्हाला सांगतो क्लिअरली, की मॅथ्समध्ये ना, की 15 तारखेलाच बरं का दुपारपर्यंत किंवा आदल्या दिवशीच आम्ही पेपर व्हिडिओ अपलोड करतोय. तर क्रॅश कोर्सवरती तुम्हाला वेक्टर मिळेल. सांगू का कमीत कमी तास, दीड तासाचा तो व्हिडिओ असणार आहे. पी-वाय-क्यूज घ्यायचे मला आपल्याला. पी-वाय-क्यूज. ओके. पी-वाय-क्यूज 2023, 2022 आणि 2021. एक पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायला 2, 3, 4 मिनिटं लागतातच. पण मी तुम्हाला सांगू का, तुम्ही बेसिक गोष्टी क्लिअर करा. तुम्हाला वेक्टर, डिटर्मिनंट मॅग्निट्यूड त्याची काढता आली पाहिजे. डॉट प्रॉडक्ट, क्रॉस प्रॉडक्ट हे जमलं की झालं. बरं मग या व्हिडिओमध्ये आपलं टार्गेट काय, की न्यूमेरिकल्स फिनिश करायचे आहेत. पण तुम्हाला सांगू का, वेक्टर सारखा टॉपिक आहे, एल-पी-पी सारखा टॉपिक आहे, मॅट्रिक्स सारखे टॉपिक आहेत, की जे मी स्वतःहून प्रिपेअर करून ठेवलेत. मला ते भारी वाटतात टॉपिक, ईझी वाटतायत. पण अजून टॉपिकची नावं काय कमी आहेत का? लॉजिक पण आहे, की जे ईझी आहे. अजून तुम्हाला मी सांगू का गंमत म्हणजे आपल्याला एओडी मध्ये सुद्धा चांगले मार्क मिळणार आहेत. एओडीचं ना वेटेज चांगलं आहे. तुम्ही ना टार्गेट पब्लिकेशनचं बुक घ्या. टॉपिक वाईज वेटेज दिलंय. ते व्हेक्टर वरती 7 ते 8 प्रश्न असतात. ओके. एओडी वरती 5 ते 6 प्रश्न असतात रे. इथेच 12 प्रश्न झाले. इथंच 12 म्हणजे झालं किती कळतंय ना 20-25% इथंच झालं लक्षात घ्या. ओके. बरं मग आता हे आपलं टार्गेट आहे. 3 दिवसात आपण न्यूमेरिकल सगळे फिनिश करूया. त्याचबरोबर बाकीचा तुम्ही अभ्यास करणार आहातच लक्षात घ्या. म्हणजे केमिस्ट्रीच्या न्यूमेरिकल बरोबर तुम्ही फिजिक्सचं पण तुमचं स्ट्रॅटेजी असणार आहे. तुमचं एक टाईम टेबल असते ते फॉलो करा. त्याचबरोबर हे जे 3 मी जे व्हिडिओ अपलोड करतोय, हे YouTubeवर देतोय.
पण 15 तारखेपासून जो व्हेक्टरचा मोठा व्हिडिओ म्हणला, ते व्हिडिओ मात्र क्रॅश कोर्सवरती असणार आहे. ठीक आहे मग. ऑल द बेस्ट. धन्यवाद.